आज दर्शन देखील कागलमधल्या विठ्ठल मंदिरात तुम्ही घेतलंय, काय शुभेच्छा देत आज आषाढी एकादशी आहे. मी पण बंद केलं. आज कागलमध्ये विठ्ठल मंदिरामध्ये मी पांडुरंगा दर्शन घेतलं आणि पाऊस मान चांगलं व्हावं, शेतकऱ्यांचं कल्याण व्हावं आणि या राज्यामध्ये सुख समृद्धी लाभू दे अशा प्रकारची प्रार्थना मी केलेली आहे. खरं तर एक मुद्दा आहे विशाळगडा प्रश्न. ज्या ठिकाणी हे आंदोलन करण्यात आलं होतं त्याला खरं तर हिंसक वळण त्या ठिकाणी लागलं आणि घरांची तोडफोड देखील करण्यात आली. नुकसान मोठं झालेलं आहे. काय एकूणच प्रशासनाचा आढावा? जसं 14 तारखेला या पद्धतीनं जाणार अशी अल्टिमेटम देण्यात आला होता, त्यापासून मी संपर्कात होतो आणि मला वाटतं की अनेक लोकांनी हे शांततेने आंदोलन करणार आहोत अशा प्रकारचं शब्द दिला होता असं पोलीस प्रशासनाने म्हटलं. आता त्यामध्ये काय झाले नक्की याचा तपास निश्चितपणानं होईल. तो घटना ही दुर्दैवी आहे. शाहू महाराजांच्या पुरोगामी आपल्या भूमीमध्ये अशा घटना पुन्हा घडू नयेत अशी सर्वांची इच्छा आहे, सर्व जनतेची. काल खासदार छत्रपती शाहू महाराज स्वतः तिथे जाऊन आले आणि त्यांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया दिलेल्या आहे आणि म्हणून यापुढच्या काळात अशा घटना घडू नयेत त्याची काळजी प्रशासनाने घेण्याची आवश्यकता आहे आणि ती जरूर खबरदारी आम्ही घेऊ. तर ही सगळी जबाबदारी जी आहे ती शासनाचीच आहे. हे जे घडलं त्याला जबाबदार जे आहे ते शासनाला धरलेले समजण्याचे. ठीक आहे ना, आता त्याच्यामध्ये कुणाचा चूक होती काय होतं याचा तपास होईल. म्हणजे आता आपण याच्यामध्ये दुसरं राजकारण न करता हे वातावरण सलोख्याचं कसं राहील, शांततेचं कसं राहील आणि पूर्वपदावर कसं येईल याची बघण्याची काळजी आपण घेण्याची. पालकमंत्र्यांनी मला पुरोगामित्व शिकवू नये, मी शाहू घराण्यातला आहे अशा पद्धतीचा दावा किंवा तशा पद्धतीची टीका तुमच्यावर संभाजीराजे यांनी केली, ज्या पद्धतीनं तुम्ही त्यांच्यावर छत्रपती शाहू महाराज खासदार आहेत, त्यांनी माझ्यासाठी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. पण आता एकूणच बघितलं तर राज्यभरामध्ये ह्या गोष्टीला वेगळे रंग मिळताना पाहायला मिळतंय. MIM कडून शुक्रवारी कोल्हापूरमध्ये मोर्चा निघतोय, काय सांगा? नाही, आता हे असे मोर्चे घराला आपण परवानगी देता कामा नये. मी जिल्हाधिकारी जिल्हा प्रमुख बोले आता अशा पद्धतीच्या घटना होऊ नयेत यासाठी याच्यात प्रतिबंधक उपाय होण्याची गरज आहे. ज्या पद्धतीने काल शाहू महाराज त्या ठिकाणी गेले, नुकसानग्रस्तांशी बोलले, त्यानंतर दिलासा देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली की महाविकास आघाडीला शिवाजी महाराजांच्या गडावर हिरवे झेंडे बघायचे आहेत का? मी काही ती प्रतिक्रिया बघितलेली नाही, मी अधिक माहिती घेतल्यानंतर बोलेन. पण एकूणच आता संभाजीराजेच नाही तर वेगवेगळ्या संघटनांचा यामध्ये हात असल्याचं समोर येते. जितेंद्र आव्हाड संभाजी भिडेंच्याकडे बोट करतायत. वंचित बहुजन आघाडीनं देखील तशा पद्धतीनं शंका व्यक्त केली. त्याची चौकशी आपण लवकरात होईल आणि काय खरं आहे ते आपल्यासमोर येईल. खरं तर आठवडाभर आधी या सगळ्या आंदोलनाची माहिती संभाजीराजे यांनी दिलेली होती किंवा तिथं बऱ्यापैकी 14 तारखेला लोक जमतील, 13 तारखेलाच किंबहुना जमायला सुरुवात होईल अशी शक्यता होती. मात्र पोलीस प्रशासनानं त्याकडे दुर्लक्ष केलं म्हणायचं का? ह्याला जबाबदार पोलीस आहेत. ठीक आहे, आपण कारण बैठकीची खरं तर आणि जी कारवाई नंतर झाली, जे आंदोलन झाल्यानंतर आता जी अतिक्रमण हटवायची कारवाई सुरू होते तीच आदल्या दिवशी निर्णय घेणं शक्य नव्हतं का? आणि जर मी असं त्याबद्दल मी जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती केली. मी काल जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर होतो. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं, मी म्हटलं ही कारवाई तुम्ही आधी का केली नाही? तर ते म्हणले की आम्हाला एजीचं अवधीनं आणलं. ज्यावेळी एखाद्या गोष्टीला उच्च न्यायालयाची स्थगिती येते त्यावेळी आम्ही तिकडे लक्ष देत नाही. परंतु काल त्यांनी खोलामध्ये जाऊन जेव्हा चौकशी केली, एजीचा त्यांना सल्ला आला, त्यानंतर त्यांनी कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आणि काल कारवाई केली. तुम्ही आता म्हटलं न्यायप्रविष्टी बाब होती, मात्र संभाजीराजेंनी म्हटले की पालकमंत्री खोटी माहिती देतात. ही न्यायप्रविष्टी काही मोजक्याच अतिक्रमणांची आहे, मात्र सगळ्या नव्हती. हे जिल्हाधिकाऱ्यांनी मला सांगितलं. प्रशासन म्हणजे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस त्यांनी सांगितलं होतं की न्यायप्रविष्टी बाब आहे. न्यायप्रविष्ट बाबमध्ये काही नव्हत्या, त्याचा एजीचा त्यांनी रिपोर्ट घेतला आणि त्याप्रमाणे काल कारवाई केलेली आहे. संभाजीराजेंचं नेमकं काय सुरू आहे? एका बाजूला म्हणतात की धार्मिक वाद नाही, दुसऱ्या बाजूला म्हणतात हा सगळा शिवभक्तांचा आक्षेप आहे. आता ते त्याला तुम्ही विचारलं पाहिजे काय आहे ते.
किंवा घडलेल्या घटनेत समर्थन देखील ते करत नाही आणि चुकीची घटना घडलेली आहे तर मला ते म्हणजे कुणीतरी संभाजीराजे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे सगळं केलं असं वाटतं का? कारण ज्या पद्धतीनं संभाजीराजे त्या ठिकाणी पोहोचण्याआधीच तो सगळा ते तपासात बाहेर येईल. साहेब तुम्ही काल जिल्हाधिकाऱ्यांची किंवा पोलीस प्रमुखाशी बोला, नेमकी प्राथमिक माहिती आपल्याला काय देण्यात आलेली आहे, कशामुळे हे घडलं सांगितलं गेलंय? तर मी सांगितलं तुम्हाला की त्यांना शब्द देण्यात आला होता की आमच्या त्यांनी कशा पद्धतीने सगळी ते आता नुकसान जे पंचनामे केलेले आहेत, नुकसान भरपाई केली आहेत, त्याला जास्तीत जास्त नुकसान देण्याचा प्रयत्न प्रशासन करेल. मदतीच्या छावण्या देखील उभा करा असं इंडिया आघाडीची मागणी त्या ठिकाणी नाही ठीक आहे ना, आम्ही करू की त्या- त्याला जे जे काय आवश्यक असेल ती 40 कुटुंब आहेत त्यांना बाबा त्यांचं जे नुकसान झालं असेल त्याला भरपाई करण्याचे पंचनामे करून शासनाकडे प्रश्न आणले आहेत, ज्याच्या मदत त्याला देऊ आपण. माझ्या पुरोगामित्वावर प्रश्न उपस्थित करताय, मात्र विशाळगडावर यासीन भटकळ राहिला होता हे तुम्हाला दिसत नाही का? अशा पद्धतीनं संतप्त प्रतिक्रिया संभाजीराजे देत आहेत ह्या सगळ्या आता विषयावर याशिन कुठंतरी भटकळ प्रकरण हे कालच आम्हाला कळालं. त्याचीही अधिक चौकशी केली जाईल. तो कुठं राहिला होता, का राहिला होता, कुणाच्यात राहिला होता, मग ही माहिती असती तर पोलीस का गप असते ही माहिती घेऊ आपण. साहेब, आता सतेज पाटील यांच्यावर देखील विरोधकांकडून आरोप होतोय की त्यांनी काही एक महिन्याभरापूर्वी वक्तव्य केलं होतं की कोल्हापूरमध्ये दंगली घडवण्याचे प्रकार येत्या काळामध्ये होतील, त्यामुळे सतेज पाटलांची देखील चौकशीची मागणी. एकंदरीत सर्वांची चौकशी झाल्याची गरज आहे. चौकशी समोर झाल्यानंतर सत्य समोर येईल. आपण पालकमंत्री म्हणून कधी त्या ठिकाणी भेट देणार आहात या 2 दिवसात? नाही मी काय ठरलेलं नाही, योग्य वेळा जाईल. नाशिकमधल्या संत आखाड्यानं सुद्धा आता इशारा दिलाय, संभाजीराजे गुन्हा दाखल झालाय, जर त्यांना अटक झाली तर महाराष्ट्र पेटवू असा इशारा. नाही ठीक आहे ना, ते आता पोलीस कायदा आणि सुव्यवस्था बघतील. पण आता माझं मत आहे की याला वातावरण कसं शांत राहील हे बघण्याची आवश्यकता संभाजीराजेंच्यावरती गुन्हा दाखल करण्यासंदर्भात काय पोलीस आपल्याशी बोलले आहे. माझी त्यांची काही चर्चा नाही. हे सगळं इंडिया आघाडी त्या ठिकाणी गेल्यानंतर हे राजकारण करतायत अशा पद्धतीच्या देखील टीका व्हायला सुरुवात झाली. आपल्याला तसं वाटते का? कारण उद्या सद्भावना रॅलीचं देखील आयोजन इंडिया आघाडीकडून करण्यात आलं. ठीक आहे, मग प्रत्येक पक्ष आपापली भूमिका वठवतात. त्या पद्धतीने वातावरण शांत राहणं हे आवश्यक आहे. शाहू महाराजांच्या भूमीमध्ये अशा घटना घडू नयेत अशाची कोण प्रयत्न करत असेल त्याचं स्वागत आहे. काय नागरिकांना काय आव्हान असेल आता सगळ्यात एकूणच संस्थांना एकूणच सगळ्या याच्यावरती यांनी म्हटलं तर काय आव्हान काय असेल आता? अरे आता आपल्याला माहिती आहे की या 2 घटना घडल्या, थोडी एक मागे घडली होती आताही, त्यामुळे आपलं कोल्हापूर शहर बदनाम होते, कोल्हापूर जिल्हा बदनाम होतो. तर माझ्या सगळ्या शाहू प्रेमी पुरोगामी विचाराच्या लोकांना विनंती आहे की अशा घटना घडू नयेत म्हणून सगळ्यांनी शांतता राखावी आणि शांततेसाठी जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे करावे. सगळ्यामध्ये पोलीस अधीक्षक अपेक्षित करतायत का? कारण वर्षभर ते आल्यानंतर वर्षभरामध्ये दुसऱ्यांदा अशा प्रकारचा गंभीर प्रकार घडलेला आहे, ज्याची कल्पना आधीच असताना त्यांनी योग्य ती काळजी घेतली नाही. ठीक शिवाय त्यांच्या आहे, बदलीची देखील मागणी केली आहे. ठीक आहे. कालही माझ्याकडे काही पत्रकारांनी विचारलं होतं, शासन योग्य तो निर्णय घेईल. तर लाडकी बहीण योजनेनंतर आता सरकारनं विद्यार्थ्यांसाठी देखील एक योजना आणली आहे, ज्यामध्ये 12वी डिप्लोमा आणि पदवीधरांसाठी देखील आता दरमहा पैसे दिले जाणार आहे. काय त्याच्यावर? कौशल्य विकासासाठी आपण योजना आणलेली आहे. 12वी पास, पदविका आणि पदवीधर यासाठी 6, 8 आणि 10 हजार रुपये महिन्याला देणारी एक स्टायपेंड देणारी योजना आणलेली आहे. आणि मला वाटते तरुण मुलांच्या जे बेरोजगार आहेत त्यांना एक अतिशय चांगली ही व्यवस्था शासनाने केलेली आहे. नवाब मलिक यांना महायुतीमध्ये घेण्यामध्ये जो घोळ सुरू आहे, त्यानंतर आता नवाब मलिक अपक्ष निवडणूक लढवण्याच्या मध्ये तयारीच्या मध्ये दिसत आहे. चर्चा तशा पद्धतीने त्याची काय माहिती माझ्याला आज नाही. अजित पवार गटातले काही नेते जे आहेत ते आज शरद पवार यांच्या गटामध्ये प्रवेश करणार आहेत. नेते का आमदार नेते नाव सांगा ना. तुम्ही सांगा. तुमच्याकडे काय माहिती आलेली माझ्याकडे काय आहे माहिती नाही. काही नेते जाणार आहेत अशा पद्धतीची मला माहिती द्या म्हणजे मी माहिती सांगेन तुम्हाला जाणार आहे की नाही. कोल्हापूर जिल्ह्यातल्या 2 नेत्यांची नावं आहेत. असं नावं तर सांगा ना. नाही, पिंपरी चिंचवडमध्ये 4 पदाधिकारी ते ठीक आहेत आहे. आणि कोल्हापूरमधील देखील काही बघा, विधानसभेच्या निवडणुका आल्या की हे अशा घटना घडतात. ज्यांना तिकीट मिळणार नाही ते इकडं तिकडं होतात, तिकडं इकडं होतात. आता 7 पक्ष आहेत. शिवसेनेचे 2 झाले, राष्ट्रवादीचे 2, भाजप, काँग्रेस, मनसे, वंचित. त्यामुळे आता भरपूर स्वातंत्र्य आहे लोकांना उभं राहायला. तर साहेब प्रकाश आंबेडकर आता आरक्षण बचाव रॅली जी आहे ती काढणार आहेत संपूर्ण महाराष्ट्रभर अशा पद्धतीचं आहे. चांगला आहे ना. आरक्षण वाचवण्यासाठी किंवा पुरोगामी विचारासाठी कोण पुढाकार घेत असतील तर त्याचं स्वागत आहे. धारावीसाठी खरं तर मुंबईमध्ये 20 भूखंडांची मागणी जी आहे ती आता करण्यात आलेली आहे प्राधिकरणाकडे. काय काय माझी काय माहिती